हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 6:45 आणि या इथे मम्मीने जे 2 बटाट्याचे कुकर म्हणजे बटाटे भरून कुकर लावलेले आहेत वडापावसाठी। तसेच वाटणसुद्धा काढलं होतं आणि डोसे करायचे होते, त्यासाठीचं हे पीठ आहे। तर साईने काल रात्री म्हणजे आदल्या दिवशी रात्री हा पराक्रम करून घेतला होता, पायाला लागलं होतं त्याच्या। तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी जोपर्यंत मम्मीची इथं आहे तोपर्यंत एकदा तरी मम्मीचं माझ्या डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल, त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। तर रविवार आणि सोमवारचा मिळून हा व्हिडिओ आहे। आजारी असल्यामुळे माझे व्हिडिओ डेली येत नाहीत। तर रविवार होता तर मम्मी नाश्त्यामध्ये बनवले होते डोसे, उडीद वडा, चटणी। आणि रविवार म्हटलं की मटणाचा वार, म्हणजेच बऱ्याच जणांच्या इथं मटण हे होतंच आणि साईला देखील मटण आवडतं, त्यामुळे त्याच्या मामाने आणलं होतं मटण। तर त्याला माझ्या हातचं मटण आवडतं, म्हणजेच माझ्या भावाला। तर मी हे मटण केलं होतं परंतु खाऊ शकले नाही, आजारी होते, त्याच्यामुळे डॉक्टरांनी मला नॉनव्हेज खायला नाही सांगितलं। तर तरी देखील मी केलं होतं। तर मस्तपैकी अशी मटणाची भाजी झाली होती। याच्या आधी भरपूर वेळा मी तुमच्यासोबत माझ्या पद्धतीने मटणाची भाजी शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा। आणि आपला जो दुसरा चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा। तर सकाळचा नाश्ता वगैरे झाला, जी वडापावचं जे स्टॉल आहेत त्याच्या गाडीची तयारी करून झाली आणि मी इथे मटण शिजायला टाकलं होतं, तोपर्यंत मम्मीची काम बाकीची चालूच होती। त्यानंतर छान अशी आपली मटणाची भाजी आता एकीकडे तयार झालेली आहे। तर मम्मी दुसरीकडे भाकरी देखील करून घेत होती। तर कुकरमध्ये भात झाला होता, भाजीसुद्धा झाली होती आणि या इकडे भाकरी देखील चालू होत्या। त्यानंतर मम्मीला जो मसाला करायचा होता त्यासाठीची तयारी चालू होती। ह्या ज्या मिरच्या आहेत त्या विकत आणलेल्या नव्हत्या, ज्या हिरव्या मिरच्या घरी वडापावसाठी वापरल्या जातात आणि त्यातून ज्या मिरच्या अशा लाल झालेल्या होत्या त्याच मम्मीने वाळून मिरचींसाठी म्हणजे मसाल्यासाठी त्या तयार केल्या होत्या। तर आता दुपार झाली होती आणि स्वयंपाक तर हा झाला होता, परंतु मला आणि मम्मीला मटण खायचं नव्हतं, त्यामुळे परत आम्ही डोसेच केले आणि चटणी आणि डोशाचं परत जेवणामध्ये सुद्धा तेच खाल्लं। आता बहिणी सगळ्या आल्या होत्या, तर मी आजारी म्हटल्यावर सगळ्याजणी मला भेटायला आल्या। हीच त्यांची म्हणजे ते 4 ते 5 जणी आहेत, त्यांची मुलं म्हणजे भावाची मुलं, बहिणींची मुलं, या सर्व जणांचा धिंगाणा हा चालू होता। आता उन्हाळ्याची सुट्टी लागली, मुलांना देखील शाळेला सुट्ट्या आहेत, तर सर्वजण सुट्टीला आले होते। इथून पुढचा व्लॉग हा दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे सोमवारचा। तर साईची आंघोळ वगैरे झाली होती आणि तो काजू बदाम खात बसला होता, त्याला लागलं होतं, त्याच्यामुळे त्याच्या पायाला जी पट्टी असते ती सुद्धा बांधली। तर आत्ता म्हणजे हा व्हिडिओ डेली ब्लॉगचा येईल। तर इथे सकाळी पाणी आलं होतं, तर मम्मीने मोटर लावली होती। मोटर लावल्यानंतर लगेच देवपूजासुद्धा करून घेतली। हे रोजचंच काम असतं प्रत्येकाच्याच घरचं आणि देवपूजा केल्याशिवाय घरातलं वातावरण हे प्रसन्न वाटत नाही। तर भरपूर असा मम्मीची इथे मोठा देवारा आहे, पूजा करायला तर 2-2.5 तास नक्कीच लागतील। देवांची देवपूजा केल्यानंतर पप्पांच्या फोटोला देखील दिवा आणि उदबत्ती लावली। त्यानंतर रोजची कामे ते म्हणजेच वडापावचे जे स्टॉल आहे त्याच्यासाठी घरी भाजी बनवून देतात, त्याचीच तयारी चालू होती। तर सकाळचे 2 कुकर हे द्यावे लागतात। तर याच्या आधी मी तुम्हाला वडापावचा पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याची देखील लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा। तर ही वडापावची भाजी तयार झाल्यानंतर सोमवार होता, उपवास होता, तर खिचडी देखील करून झाली होती आणि त्यानंतर केली जाणारी ती म्हणजेच पावाची चटणी। तर छान अशी पावाची चटणी ही तयार झाली होती। तर असं मम्मीला भरपूर सारं काम असतं आणि जे स्टॉल आहे त्याच्यावर पण घरून ते तयार करूनच द्यावं लागतं। एकदा का भावाचं सगळं करून झालं म्हणजे स्टॉलचं की त्यानंतर बाहेरची कामं, धुणं भांडी वगैरे। तर या इथे 10:30 वाजून गेले होते, फरशा आणि भांडी घासायची बाकी होती।
आता कसं झालंय, मम्मी सुद्धा करायला एकटी असते आणि मी आजारी असल्यामुळे मी काही यावेळेस जास्त काम केलं नाही. नाहीतर दरवेळेस आले की मी काम करतेच, परंतु यावेळेस काही जास्त काम केलं नाही. तर फरशा पुसून झाल्या, फरशा पुसायच्या होत्या त्याच्या आधी भांडी घासून घेतली मम्मीने, त्यानंतर फरशा पुसल्या. आणि दुपारी आम्ही केलं होतं कैरीचं पण झालं असं की जेवण फ्रीजमध्ये ठेवलं आणि लाईट गेली, त्यामुळे ते अगदी थंडगार असं झालं नव्हतं. त्याच्यामुळे जेवण करून घेतलं आणि कैरीचं पण 3-4 वाजता पिलं. तर आता पुन्हा संध्याकाळी संध्याकाळी स्टॉल असतो वडापावचा, त्यासाठीचे पाव आले होते आणि वातावरण पूर्ण असं पावसाचं झालं होतं. हे जे तुम्हाला डोंगर दिसत आहे तो डोंगर आहे भुलेश्वरचा. तर बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल, पण भुलेश्वरचं मंदिर हे महादेवाचं मंदिर आहे आणि ते पांडवकालीन मंदिर आहे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या स्टॉलची तयारी करत असताना अचानक आला पाऊस. आणि हा पाऊस म्हणजेच अवकाळी पाऊस, नुकसानीचा पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला असेल नसेल, पण इकडे मात्र भरपूर असा पाऊस झाला. आणि पाऊस आला म्हणजेच जाणार ती म्हणजेच लाईट गेली होती आणि घरात भरपूर असा अंधार झाला होता. त्यानंतर आता उन्हाळ्याचा सीझन आहे, तर माझा भाऊ उन्हाळी सीझन करतो, तो म्हणजे सरबतचा पण स्टॉल लावतो. त्यासाठीचा या इथे त्याला रोजचा 15 किलोचा पाक लागतो. तर आता तुम्ही या इथे पाहू शकता, पूर्ण घरात असा अंधार आणि दार उघडलं की सगळा पाऊस आतमध्ये येत होता. तर अगदी वादळी वाऱ्यासकट हा पाऊस झाला आणि अजून देखील आभाळच आहे. पाऊस म्हणजे नुसता पाऊस नव्हता, पाऊस सुद्धा होता, विजा देखील तेवढ्याच कडकडत होत्या आणि वारं देखील तेवढंच होतं. असं वारं विजा असलं की भीती तर नक्कीच वाटते. यानंतर जो पन्ह केलं होतं ते आम्ही मग पाऊस पडताना त्या पन्ह्याचा आस्वाद घेतला. तर आता या इथे पाक करून तयार झालेला आहे. आता आभाळ थोडं हे झालं होतं, म्हणजेच गेलं होतं आणि पाऊस देखील कमी झाला होता. तर आता 5:15 वाजून गेले होते. पावसाच्या घाईमध्ये वडापावची तयारी करायची राहून गेली होती. साईचं निवांत मोबाईल बघायचं काम चालू होतं, कारण की बाहेर जायला भेटत नव्हतं. तर या इथे पुन्हा संध्याकाळचा जो एक कुकर असतो वडापावसाठी तो सोलून झाला आणि त्यानंतर जो पाक आहे तो गाळून बाटल्यांमध्ये भरावा लागतो. तुम्ही आता त्याच्यावरची जी घाण बघितलीच असेल, कारण की साखरेमध्ये घाण असते, त्यामुळे पाक व्यवस्थित गाळून हा बाटल्यांमध्ये भरून दिला जातो. तर या इथे अशा पद्धतीने या बाटल्या भरल्या जातात आणि ह्या एकाच दिवशी सगळ्या संपतात. तेवढी तर गर्दी स्टॉलवर नक्कीच राहते आणि जर कमी पडलास तर पाठीमागून परत मम्मीला पाक तयार करून द्यावा लागतो. आता पाऊस थांबला म्हटल्यावर मम्मीला चैन पडते का जी बाहेरची माती धूळ आली होती ती तिने पुन्हा वाटा छान असा धुवून घेतला. आणि चहा हा कोणालाच प्यायचा नव्हता, पण मला प्यायचा होता, त्यामुळे मी माझ्यासाठी चहा ठेवला. पुन्हा मम्मीचं संध्याकाळचं रुटीन ते म्हणजेच भांडी वगैरे पडलेली ती घासून घ्यायची आणि लाईट गेली होती, त्याच्यामुळे दिवाबत्तीला पण उशीर झाला. या इथे 8 वाजता आले होते. 8 वाजता मम्मीची दिवाबत्ती चालू होती आणि दिवाबत्ती झाल्यानंतर इथून पुढे स्वयंपाकाला लागायचं होतं. आमच्या इकडे 8 वाजता जेवायची तयारी असते. माझं जिथं जाईल तिथं रुटीन बदलतो. मम्मीची ते 8 वाजता स्वयंपाकाला सुरुवात होते आणि आमच्या इकडे 8 वाजता जेवण वगैरे होतात. तर पहिल्यापासूनची ही सवय आहे इथं की जेवायला पर 10-10:30 वाजतातच. तर या इथे जो मसाला आहे तो देखील छान असा तयार झालता. मसाल्याचा देखील व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर लाईट गेली होती, बिना लाईटीचाच आम्ही स्वयंपाक केला. त्यानंतर लाईट आल्यानंतर ही कैरीची
कैरीचं लोणचं म्हणू शकता किंवा कैरीला छान अशी फोडणी दिली होती. हे खायला खूप छान असं लागतं. तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये बनवले होते दोडक्याची भाजी, वरण भात, चपात्या. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कधी कधी कसं होतं की तेच व्हिडिओ बघून कंटाळा येतो, त्याच्यामुळे तुमच्यासाठी थोडा वेगळा हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न